भारतात ॲक्च्युली फॅक्ट्स अशा आहेत की भारतात फिरण्याची संख्या प्रचंड आहे. म्हणजे आपण ॲक्च्युली आत्मनिर्भर आहोत. खूप आपण स्ट्रॉंग आहोत त्याच्यात. म्हणजे आज आपली लोकसंख्या आहे 140 कोटी. पण आपल्या भारतात टुरिझम व्हिजिट्स किती झाल्या? व्हिजिट्स म्हणते हां मी, म्हणजे जो डेटा आपल्याला अनेक ठिकाणी ज्या बुकिंग विंडोज आहेत टुरिझमच्या बाबतीतल्या, 200 कोटी टुरिझम व्हिजिट्स गेल्या 24 सालचा हा नंबर आहे. आता 200 जर टुरिझम व्हिजिट्स असतील आणि एक व्हिजिट संख्याशास्त्रानुसार, स्टॅटिस्टिक्सनुसार आपल्याला सांगते की 2,500 ते 5,000 एवढे पैसे प्रत्येक भारतीय हा खर्च करतोय. आता आपणच आपल्या भारतासाठी किती एम्प्लॉयमेंट जनरेट करतोय, किती इकॉनॉमी बूस्ट देतोय इकॉनॉमीला, हे महत्त्वाचं आहे. आता पंतप्रधानांनी जवळजवळ 8-10 वर्षांपूर्वी की कोविड नंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं की जेव्हा जग थांबतं, मला वाटतं कोविड नंतरच, जग थांबतं तेव्हा आपण चलनवलनाला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक भारतीयाने येत्या 3 वर्षामध्ये आपल्या 15 राज्यांना जर भेट दिली तर भारताची इकॉनॉमी अशीच वाढेल. कारण एक पर्यटक अनेकांना काम देतो. गाईड्स असतील, हॉटेलवाले असतील, रेस्टॉरंटवाले असतील, सगळे असतील. तर हे जर होत असेल तर मग आपलं टुरिझम, म्हणजे आपण एका ठिकाणी आत्मनिर्भर आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी फॉरेनर्स आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर म्हणजे जॉब्स जाणार हा प्रश्न येणारच नाही. जॉब्स कमी पडतायत असं आपण काहीतरी निर्माण करू शकतो. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.